शेतकऱ्यांसाठी 14 मार्च महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 76 कोटी वर्ग पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू। SMS सुद्धा पाठविले। विमा कंपनीचे अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्यात केले 76.27 कोटी मंजूर। 5 रुपये अनुदानाचा प्रस्ताव देण्यास 18 पैकी 4 दूध संघांकडून नकार घंटा। शेतकऱ्यांचं भलं होणार तरी कसं? दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या माती फोडलं खापर। ज्येष्ठांना वयोश्री योजनेत 3000 मिळणार, तुम्ही अर्ज केला का? केंद्राच्या धर्तीवर राज्याची ही योजना, ऑनलाईन करता येणार अर्ज। 900 शेतकऱ्यांचे 3.5 कोटींचे अनुदान रखडले। ठिबक सिंचनासह ट्रॅक्टर, शेती अवजारांचे अनुदान बाकी। भोगवटा मूल्य कमी करण्याचा निर्णय, राज्यातील सहकारी संस्थांचे भोगवटादार वर्ग 2 पासून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याकरिता भोगवटा मूल्याची रक्कम 15% 10% करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश केले आहे। सहकारी संस्थांचे स्वयं पुनर्विकासासाठी भोगवटा मूल्य हे निश्चित केले आहे। मंगळवेढा उपसा सिंचन योजनेत मान्यता, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। या योजनेमुळे 17,178 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। याचा फायदा 35 गावांना होणार लाभ। 5,000 रुपयांची भरीव वाढ, राज्यातील आशा सेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिला जाणाऱ्या मानधनात 5,000 रुपयांची वाढ करण्याची मान्यता मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे। तसेच मानधनातील ही वाढ नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देण्यात येणार आहे। नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 201.21 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चात तसेच 961.08 कोटींच्या वार्षिक खर्चास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे। राज्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालयातील मानसेवी अध्यापकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे। या नव्या निर्णयानुसार प्राध्यापकांना 30,000 रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना 25,000 रुपये मानधन आता मिळणार आहे। मानसेवी अध्यापकांच्या मानधनातून 1997 पासून म्हणजेच 26 वर्षापासून कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याने हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे। पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, आता पोलीस पाटलांना महिन्याला 15,000 रुपये मानधन मिळणार।